हे डॅम आहे बघा इकडे, उसगाव डॅम. हां तिथे. माझा वंडर विथ सिद्धेश म्हणून नाव आहे. वंडर विथ सिद्धेश. सिद्धेश मराठीमध्ये बनवतो मोटो ब्लॉग. हो चालेल चालेल. थँक्यू थँक्यू थँक्यू. हां हां आवाज बघायचा. आवाज बघा. पाय घट्ट लावले बाबा. हा 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 गरम 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 पाणी. गरम आहे. गरम आहे पाणी ना. गरम आहे पाणी. वा वा वा. शुभ सकाळ. शुभ सकाळ. पावसाला तर सुरुवात झाली आहे, पण आपल्याला पाऊस थांबायची वाट बघायची नाही आहे, कारण पावसाचे दिवस आहेत. त्याला आपण थांबवू शकत नाही. त्यामुळे आपलं काम आपण करायचं, त्याचं काम तो करणार. कारण पावसाचे दिवस असल्यामुळे आपण असं नाही बोलायचं अरे यार शेट पाऊस आला, थोडंसं मला माझं काम होतं. आणि जेव्हा पाऊस जातो तेव्हा परत काय करतो आपण, अरे पाऊस गेला पडतच नाही. म्हणजे माणूस किती असमाधानी आहे. पाऊस पडला की खूप पडतो, पाऊस नाही पडला की अरे पाऊस पडतच नाही आहे, कुठे गेला. पहिलं मी लावतो लोकेशन फटाफट. ज्या ठिकाणी मला जायचं आहे, ज्या लोकेशनला मला जायचं आहे, आज मी शोधून काढले ते. आणि फक्त 40 किलोमीटर अंतरावर ते लोकेशन आहे, तो स्पॉट आहे. आणि मला तो खूप आवडला, म्हणून मी थोडा आज लेट निघालो आहे. चला बऱ्यापैकी उजाडलेलं आहे आणि आता निघूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमहापुरुष शरवणात आपल्याला सुखाचं होऊ दे. चला पाऊस आता सुरुवात झालेली आहे. पावसाला मस्तपैकी. पाऊस जास्त असेल, ज्या दिवशी जास्त असेल तर तो लोकेशन बघायचा ना, निवडायचं तर तसा लोकेशन की जेणेकरून तो असं मजा आली पाहिजे. जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत आपण कसं जे पावसाचे ठिकाण आहेत आपण ते निवडायचे आणि ते बघायचे. आणि एकदा पाऊस गेला मग जिकडे आपण जे बघायचं असतं ते मजा नसते नंतर. आता मी एकटा नाही आहे, मंदार पण आहे. कारण मंदारने मला कालच फोन केला रात्री की कुठे जाणार आहेस काय. तर म्हटलं 19-20 आहे माझं, सांगू शकत नाही. कारण काय सौम्याला बरं नव्हतं, सौम्याची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी त्याला कन्फर्म सांगितलं नाही. पण सकाळी उठल्यानंतर थोडंसं तिला वाटत होतं ओके, तर म्हटलं मी जवळच कुठेतरी जाऊन येतो. कारण काय मावणोचा माईक लावला आहे तर त्याचा रिझल्ट बघायचा होता. त्यासाठी म्हटलं एक छोटी राईड करायची होती, म्हणून म्हटलं हे लोकेशन निवडलं. आणि मंदारा रेडी झाला तर म्हटलं ये जाऊ. पण आताच त्याने नवीन बाईक बनवलं, त्याच्यामुळे त्याला पण वाटतं जरा जाऊन कुठेतरी यायचं. ॲक्च्युली मला जायचं होतं सूर्यमाळला आज, पण तेच झालं सौम्याची तब्येत ठीक नसल्यामुळे मी गेलो नाही लांब. त्यामुळे लेट झालं आता निघायला खूप या कारणासाठी. मी लवकर बसलो, हा भाई आला नाही. मला काय दिसतोय कुठे मिररमध्ये, हा दिसतोय. पब्लिक मोड ऑन केलं, पब्लिक मोड ऑन कर, पब्लिक मोड ऑन कर, फक्त ऑन कर बाकी. हो टॉप बॉक्स वगैरे लावल्यावर एकदम खतरनाक. तर थोडंसं अंगात जरा वेगळंच येतं मग जरा एकदम बाईक कडक असली की. मित्रांनो माहीत आहे काय, आपल्याला जर शॉर्ट राईड करायची असेल, संडे राईडसाठी जायचं असेल तुम्हाला जर आपल्याला कसं एक ठरलेले ठिकाण असतात, लोणावळा, तामिनी घाट, माळशेज घाट, म्हणजे पावसामध्ये. पण पावसामध्ये असे पण काही ठिकाणं आहेत की आपल्या जवळपास आहेत, म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला पण असतात 30-40 किलोमीटरच्या अंतरावर, पण ते आपल्याला माहीत नसतं, फक्त आपल्याला शोधायचे असतात ते. तर असंच मी एक शोधलं ठिकाण आणि ते आहे उसगाव डॅम. माहीत नाही, आता ज्या लोकांना माहीत नाही आहे त्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्ही पाऊस असेपर्यंत तुम्हाला जर पॉसिबल झालं तर जाऊन येऊ शकता, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. उसगाव डॅम मी तर पहिल्यांदाच चाललो आहे, मला माहीत नाही. पण माझ्या घराकडनं 47 किलोमीटर होतं माझ्या घराकडून,
त्याच्यामुळे आता आम्हाला अजून 1 तास 1.5 तास लागेल पोचायला उसगाव डॅमच्या इथे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, इकडे तिकडे ते शोधण्यापेक्षा 100-150 किलोमीटर वन डे मारण्यापेक्षा ना जवळपास आपल्या ठिकाणं खूप आहेत. तिकडे आपण जाऊन आपण मजा करू शकतो, एन्जॉय करू शकतो आणि तुमच्या पब्लिकला, तुमच्या व्ह्युअर्सला तुम्ही हे असे ठिकाणं दाखवू शकता जेणेकरून ते लोक जाऊ शकतात तिथपर्यंत. त्यामुळे मी आणि मंदार आज चाललो आहे उसगाव डॅमला. मंदार पण पहिल्यांदाच चालला आहे आणि हे ॲक्च्युली लोकेशन मला मंदारने सजेस्ट केलं. तर म्हटलं ठीक आहे जाऊ, चल आपल्याला पण लवकर पण घरी यायचं आहे. त्यामुळे मी आज म्हटलं जवळच जाऊ कुठेतरी. नाहीतर आज माझा सूर्यमाळचा प्लॅन होता, कारण मी म्हटलं सूर्यमाळा ह्याच्यासाठी जायचं होतं मला की बरेच लोकांचे कमेंट आहेत ह्या व्हिडिओला, की माझा 1-2 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ होता की भिका बाबांकडे आम्ही औषध घ्यायला गेलेलो. तर तेव्हा कसं झालं, मी ॲक्च्युली तो व्हिडिओ मला बनवायचा नव्हता. मग तिकडे गेल्यानंतर मला असं वाटलं की बाबा नाही, बाबा आता हे एवढे मेहनत करतात तर हे औषध पोचलं पाहिजे तुमच्यापर्यंत, म्हणून तो ॲक्च्युली व्हिडिओ बनवलेला. त्यामुळे कसं मला जाताना तो व्हिडिओ बनवता आला नाही. तर बऱ्याच लोकांना माहीत नाही तो रूट कुठे आहे, कसं आहे, गाव कुठे आला तो. तर हे वाडा मोखाडा त्या साईडला हा गाव आहे सूर्यमाळ. त्यासाठी मी जिकडून गेलेलो ना तो रूट तुम्हाला दाखवायचा आहे. त्याच्यासाठी म्हटलं सूर्यमाळला जाऊन भिका बाबांना पण भेटायचं आहे, थोडासा एक मदतीचा हात त्यांना. माझ्यामुळे त्यांचं पण नाव झालं, त्यांच्या औषध पण एक नाही म्हटलं तरी महाराष्ट्रात थोड्या ठिकाणी पोचले आणि माझ्या व्हिडिओमुळे बरीच लोक तिथपर्यंत पोचली आहेत. त्यामुळे कसं आहे, त्यामुळे मी पण त्यांच्यामुळे मी पण फेमस झालो. मला काही व्ह्यूज भेटले, मला काही सबस्क्रायबर वाढले त्यांच्यामुळे. त्यामुळे मला त्यांना भेटायचं आहे आणि एक थोडासा एक मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. त्यासाठी मला सूर्यमाळला जायचं आहे, पण आज ते शक्य नाही झालं. पुढे काहीतरी लफडा झालेला आहे त्यामुळे हे जाम झालं आहे. ते एवढं ह्या रोडला पॅक नाही होत कधी. कुछ तो लफडा है, पोलिसांची गाडी आहे इथे. अरे बाबा बघ रे राईट साईडच्या मिररमध्ये जरा. अरे आला 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 आला. इकडे पेट्रोल पंप, पेट्रोल पंपाचा म्हणून सांगितलं रेनकोट तेव्हा घातला पाहिजे होता. घाली तरी ये लवकर. बाबा 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 जाम रे बाबा. भिवंडीला इकडे यायला हा प्रॉब्लेम आहे काय, लय पॅक असतं इकडे. आणि संध्याकाळचं तर बाबा बाबा हिंमत नाही होणार तुमची इकडे यायची, एवढं पॅक. म्हणून मोस्टली इकडचे लोकेशन मी बघत नाही राईडसाठी. ठीक आहे आपला तळोजा MIDC तर आता काय पॅकच असतो रोज, पण तो कसा इकडून तिकडून जरा हे करून निघायला भेटतं. पण इकडे चान्सच नाही, लेफ्ट राईट पूर्ण एवढंच छोटासा रोड आहे आणि पूर्ण हे सिटी असल्यामुळे जाम असतं सगळं. थांबा जरा जाऊ दे. ओके लेफ्टला घे, लेफ्टला घुसवल्या मध्येच. चला. अरे बाबा बाबा काय कुठून कोण येतोय कळतच नाही आहे. ये चलिए. बंद पडलंय आणि इकडे ह्याने मध्ये घुसवून टाकलंय, त्यामुळे सगळं ब्लॉक करून टाकलंय ना रोड पुरा. बघ एकामुळे सगळं ब्लॉक झालंय. हां हां मग ये लेफ्टला घे. काय नाही ते याच्यामुळे फक्त जाम झालंय. हां गाडी बंद पडली म्हणून. आणि ह्या रोडला हेवी गाड्या खूप असतात रे. तलाव भरलाय, तलाव भरलेला आहे, धरणं भरलेले आहेत पावसामुळे. पाणीच पाणी रोडवर आणि खड्डेच खड्डे. आणि आता हा भिवंडी रोड आहे सध्या. किती वर्ष झाली ह्या रोडला, हा रोड असाच आहे. ठीक आहे चालेल, सगळेच रोड जर प्लेन झाले तर मजा ना. खड्डे पण पाहिजे ना काही रोडला, म्हणून ते तसे ठेवलेत रखडलेत. ह्या अशा खड्डे जे असतात ना मोठे मोठे रोडवर, अशा रोडवर कधीच ह्या टेम्पोच्या बाजूने जायचं नाही बाबा, कधी पलटी होईल पटकन ना. मिल गया मिल गया. हाँ आने दिखेगा
दिखेंगे तुम लोग दिखेंगे. त्यांना पण त्याला बरं वाटलं. म्हणजे कसं हेल्मेटला कॅमेरा वगैरे दिसला की समोरून जे बाजूला जातात ते थोडंसं वाटतं त्यांना पण की बाबा आपण पण ह्या व्हिडिओमध्ये आलो तर किती भारी वाटेल असं असतं. म्हणून मी प्रत्येक वेळी सांगतो की जेवढं जमेल ना, जे लोक राईड करतात मस्तपैकी कॅमेरा घ्या. आता कॅमेरा खूप स्वस्त भेटतात. कॅमेरा घ्या मस्तपैकी, हेल्मेटला मस्तपैकी माउंट करा, माईक घ्या चांगला आणि असे हे रस्ते दाखवा, खड्डे कसे खड्डे पडले रस्त्यांवर आणि कशी आपली हालत खराब होते आमच्या गाड्यांची, सगळं दाखवा. मजा येते हेच तर दाखवायला, हेच दाखवायचं असं तरच हे रस्ते होणार. नाहीतर हे अजून 10 वर्ष असेच राहणार रस्ते. मातीने पुजवत आहेत सध्या ते. अरे मला वाटलं चंदन भाऊ आले, FC बाजूला आली ती. हो मला वाटलं चंदन भाऊ इकडे कुठे माळशेसला गेले ते. दुगाड फाटा. मित्रांनो बरोबर आम्ही आता ह्या भिवंडी रोडला आहोत. हा रोड सरळ वाड्या मोखाड्याला गेला आणि इथून आम्ही आलो मागून आल्यानंतर बरोबर मला वाटतं काहीतरी आम्ही किती पुढे आलो, 38 किलोमीटर काहीतरी पुढे आलो. पुढे आल्यानंतर दुगाड फाटा आहे. दुगाड फाट्यानं लेफ्ट घ्यायचा आणि तो लेफ्ट सरळ जातो उसगाव डॅमला. हा बघा हा वाला. हे मंदिर लक्षात ठेवा. हे मला वाटतं कोणतं मंदिर आहे मला लक्षात येत नाही. मला वाटतं शंकर दत्ताचं मंदिर आहे वाटतं. हे मंदिर एक लक्षात ठेवा, लँडमार्क. ओ हा रोड सरळ पकडायचा. नशीब हा तरी रोड चांगला असला पाहिजे बाबा, नाही तर हालत खराब होणार. कंटाळा खरोखर. वा 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 मस्त असा रोड पाहिजे. फुल असा छोटासा रोड आहे, बाजूला पूर्ण शेती आहे. जावा जावा जावा. हे डॅम आहे बघा इकडे, उसगाव डॅम. हां तिथे माझा वंडर विथ सिद्धेश म्हणून नाव आहे. वंडर विथ सिद्धेश मराठीमध्ये बनवतो मोटो ब्लॉग. हो चालेल. थँक्यू भाऊ. अशी पब्लिक भेटली ना की एवढं भारी वाटतं ना. वा वा वा. म्हणजे त्या राईडचे पैसे वसूल असं वाटतं. एक दोन जण असे भेटले ना की बाबा कुठे चाललात, तुमच्या चॅनलचं नाव काय, वा वा एवढं तरी बोललं. अरे बाबा काय झालं. अरे डंपर जर असे करायला लागले तर आमच्या गाड्या कशा निघणार मग बाहेर. हा बरे फसला रे, पूर्ण चिखलात फसला तो. वातावरण छान आहे. वा वा वा. पाऊस येतोय, एक नंबर वातावरण आहे. आणि हे विटा आहे बघा. भात शेती पण बंद करतायत इकडे. वा 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 क्या बात आहे. बाबू येतो. बाबूला काय ते सांगायचं आहे. बोल. डॅम कुठे आहे. डॅम उसगाव डॅम इकडेच आहे ना. हाच रोड ना, जवळ आहे ना. चालेल चल. हाक दिली त्याने रायडर. तर म्हटलं थांबूया बाबा, एवढं हाक दिली त्याने. बघ वज्रेश्वरी बघ मित्रांनो, हे वज्रेश्वरीचं मंदिर. चल. आणि वज्रेश्वरीच्या इथून बरोबर 5 किलोमीटरवर उसगाव डॅम आहे. भाई साब मित्रांनो, भिवंडीला मला वाटतं खूप मोठा एक शाप दिलेला आहे ह्या रोडचा. मला वाटतं सगळीकडे रोड खराब आहेत. कुठून पण जा तुम्ही, कुठल्या रोडने पण घ्या, सगळे रोड खराब आहेत. कंटाळा. गेअर शिफ्ट करून ब्रेक दाबून आणि बाईकचे पण आपल्या हालत खराब. शे नको रे बाबा, इकडचे लोकेशन नको. आता काही क्षणात आम्ही आता पोचू डॅमच्या इथे. पण हालत खराब केली रोडने, कारण मला माहीत नव्हतं की मी म्हटलं 47 किलोमीटर आहे, म्हटलं जाऊन येऊ फटाफट. पण भाई इकडचे रोड म्हणजे हालत खराब तुमची. बाईकची पण हालत खराब होते, त्याबरोबर आपल्या टायरची हालत खराब. आणि गेअर शिफ्ट ब्रेक दाबून वगैरे एवढा वैकता घेतो ना की नको असे वाटते. राईड म्हणजे कशी साधी सिंपल पाहिजे. भले ते लॉंग किंवा कुठे 100 किलोमीटरची नसली तरी चालेल, पण जी पण असेल ना रस्ते चांगले पाहिजे, कारण तरच मजा येते. नाहीतर एवढा वैताग येतो ना खड्ड्याचा
आता येताना तर आलोय आम्ही, जाताना एवढा वैताग येणार ना, म्हणून मी बघतोय कुठेतरी दुसरा रूट म्हणजे भेटेल असा, म्हणजे त्या रूटने जर ह्या रूटने जर गेलो ना परत आम्ही, तर हालत खराब होणार आहे. कारण आम्हाला पोचायला म्हणून 8-9 वाजतील ह्या रूटने गेलो तर. मित्रांनो, डॅमच्या इथे पोचल्याने गर्दी बघा, भन्नाट गर्दी आहे आणि डॅम फुल तुडुंब भरलं आहे. आणि आम्हाला इथून जायचं आहे, ह्या पाण्यातून पुढे जायचं आहे. आणि पुढे तो एक असा पूर्ण ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती गाड्या जातात, त्यामुळे त्या ब्रिजवरती आपल्याला जायचं आहे. जाऊया चल. हां बंद आहे, बंद आहे रे म्हणतात. जाऊ दे सोड, पोलीस आहेत, मग इथेच लाव गाड्या. नाही तेव्हा ते पोलीस आहेत बोलतायत. अच्छा हां, पण तो काय बोलतो, जाऊन ते येऊ बघू. चला, पोलीस काका असले तर परत रिटर्न येऊ. 1 मिनिट ताई, हां ताई थोडं साईड द्या ना. अरे बाबा, रील बनवतायत, मी जाऊ का? हा 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 हा, एक नंबर. उसगाव डॅमला पोचलोय आम्ही. आणि उसगाव डॅमला पोचल्यानंतर गर्दी तर फुल बंदोबस्त आहे पोलीस लोकांचा, कारण पाणी अति असल्यामुळे पोलीस लोक कोणाला जायला देत नाहीत. तरी पण आपली ही मंडळी सगळी जबरदस्त आंघोळ करतायत खाली. रे बघा, हे बघा, फुल बिंदास एकदम आंघोळ करतात. एवढा स्पीड आहे पाण्याला, तरी पण बिंदास बसून तिकडे आंघोळ करतायत मस्त पैकी. कारण संडे असल्यामुळे जबरदस्त गर्दी आहे. हे बाईकवाले सगळे जातात, हे लोकल असतील मला वाटतं, पण बाईक जायला इकडे अलाव नाही आहे. आणि ह्या साईडला जो हा रोड गेला सगळं ना, हा ब्रिज आहे इकडे, ह्या ब्रिजच्या इथे बाईक जातात, पण आता पाणी जास्त असल्यामुळे जायला देत नाहीत खूप. आणि खूप गर्दी आहे आणि ही माणसं म्हणजे खूप अति, एवढं पाणी आहे तरी पण यांना. मंदार भाऊ आपला आला इकडे, गाडी लावली आम्ही मस्त की, आम्ही गेलेलो तिकडे या साईडला, पण आम्हाला आकवलं इकडून. बोललो नका चला चला इकडे, सगळं बंद केलंय कारण पाणी डॅम फुल भरलंय तिकडे आणि फुल तिकडे पण आंघोळ करतात मुलं. पण आम्ही आपल्या गाड्या इकडे लावल्यात, पहिले लावलेल्या तिकडे, आम्ही तिकडून त्या पाण्यातून असं घेऊन आलो. पण भारी आहे. घरापासून मला वाटतं 50 किलोमीटर अंतरावर आहे, पण खूप वेस्ट गेला टाइम, 2-2.5 तास गेले. कारण रोड एकदम खराब, रोड खराब म्हणजे मी तर म्हणते येऊच नका इकडे, एवढे रस्ते खराब आहेत. कारण आपल्या इकडे स्पॉट चांगले आहेत, खूप बघण्यासारखे आहेत, पण रोडमुळे कोण येत नाही इकडे. काय करे, जाऊया का तिकडे, तिकडे लावूया गाड्या. आणि ते आता ते हाय करतायत ना. झालं चाललोय आम्ही. चला चला चला, लेट झाला आपल्याला यायला, त्यामुळे गाडीवर थोडं पाणी मारूया जरा. ठीक आहे, आला तर एक फायदा झाला, बूट पण कळले मला, भाई वॉटरप्रूफ आहे, 1 नंबर वॉटरप्रूफ आहे आपल्या कोरड्याचे. कारण आतमध्ये पाणी अजिबात गेलं नाहीये, बरं झालं. म्हणजे बाहेरून बाहेर लागते, पण आतमध्ये अजिबात मला वाटत नाही की असं पाण्यामध्ये उभा आहे मी. 1 नंबर. चला, ऊन पण आलं आणि आता पब्लिक सगळे चालले आता रिटर्न, कारण पाणी आता वाढलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही चाललोय आता तिकडे मंदार. सो मित्रांनो, हे डॅम आहे उसगाव डॅम आणि ही जबरदस्त गर्दी बघा. आणि आता पोलीस लोक आलेत आणि सगळ्यांना आता हाकलो येतात इथून, आणि गर्दी खूप झाली इकडे. कारण लोक कधी कधी अति करतात खूप, कधी कधी कसं असतं फक्त बघा, फोटो काढा आणि निघून जा, असं करत नाही. काही लोक खूप तिकडे आतमध्ये जातात आणि तिकडे ना डीप आहे, खूप एकदम खोल आहे आणि आता पाणी वाढलंय आणि लोक पण खूप मूर्ख आहेत. तिकडे खाली पण काय जायची गरज नसते, पण तिकडे खाली पण जातात आंघोळ करायला. त्यामुळे हे पोलीस लोक वैतागतात. कारण जर तुम्हाला परमिशन दिली आहे, तेवढी तुम्हाला सूट दिली आहे, तर हे मग तुम्ही गैरवापर त्याचा करू नका. त्यामुळे लोक कधी कधी खूप अति करतात, तिकडे गाड्या लावून फुल आंघोळ बिंघोळ करतात आतमध्ये जाऊन. त्यामुळे हे अति असल्यामुळे मग हे काही लोक जे येतात फक्त बघायला, त्यांचे वांदे होतात. म्हणून आम्ही फक्त बघायला आलेलो, म्हटलं काहीतरी येऊ शकतो आपण आणि तुम्हाला पण दाखवू शकतो की ठीक आहे, म्हणजे फॅमिलीला घेऊन येऊ शकता.
पण संडे असल्यामुळे आज थोडी गर्दी जबरदस्त आहे. आणि बाबू काहीतरी शोधतोय, मच्छी शोध. हा आता जाईल. थँक्यू मित्रा. तिथे फक्त गाडी पार्किंगचा लय प्रॉब्लेम आहे आणि हा रोड छोटा असल्यामुळे गाड्या सगळे पुढे घेऊन जातात. त्यामुळे आम्ही आता काही थांबत नाही. खूप लेट झाला आणि लेट झाल्यामुळे काय झालं, सगळे पब्लिक जास्त झाल्यामुळे सगळ्यांना आता पळवतात. त्यामुळे आम्ही पण म्हटलं थांबूया नको. तरी बरं झालं आल्यानंतर आपल्याला बघायला तरी भेटला, कारण काही काही डॅम बघायला पण भेटत नाही, सगळे बंद असतात. मग इथे आल्यानंतर एक डॅम तरी कळला, उसगावला डॅम आहे. मग डॅम आहे चांगला, फक्त पाणी खूप असल्यामुळे सगळ्यांना आता ते पळवतात. कारण पुढे एक ब्रिज होतं चांगलं, म्हणजे इथून सगळं पुढे गेल्यानंतर त्या ब्रिजवरून पुढे गेल्यानंतर एक अजून एक ब्रिज आहे, ते पण छान आहे. पण इथे पाणी जास्त असल्यामुळे आता पोलीस लोक कोणाला जायला देत नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं आता रिटर्न जाऊ, बस झालं. कारण तर पब्लिक पण खूप अति करते, त्यामुळे जे फक्त बघायला येतात त्यांना पण प्रॉब्लेम होतो, त्यांना पण काय बघायला भेटत नाही. घेतो. कुठून आला तुम्ही? आम्ही आलो वसई पाटा. वसई पाटा. ठीक आहे चालेल. आम्ही पण आता आलेलो, म्हणजे पोलीस लोक सगळ्यांना हाकवतात, म्हटलं जाऊया आता सोड. चालेल. ते काय नाव आहे? वंडर विथ सिद्धेश म्हणून नाव आहे. वंडर विथ सिद्धेश. हा चालेल. सर बाय. मित्रांनो निघालो परत घरी. पटापट झालं काम आमचं. डॅमच्या इथे काय जास्त वेळ थांबायला भेटलं नाही, कारण पोलीस लोक होते. त्यांनी सुरुवातच केली, चला 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 चला. तर म्हटलं निघू, टाईम नको वेस्ट घालूया. पण ठीक आहे, एक डॅम भेटलं कुठलं तरी नवीन बघायला, चांगलं आहे आणि मस्त आहे. फॅमिलीला घेऊन जाऊ शकता, पण काही फॅमिली अति करतात. आणि आता आम्ही पोचलो वज्रेश्वरी मंदिराच्या इथे, आणि इथे मला एक सबस्क्रायबर मित्र भेटणार आहे. नाही आता लेट होईल. कुठं? त्या ब्रिज लागला ना तो इथली. हां, त्या ब्रिजवर रस्ता निघेल, टाईम नाही लागणार जास्त. सो मित्रांनो संदीपच्या घरी पोचलं. संदीपचं घर आहे आणि गाड्या आम्ही इथे पार्क केल्या आहेत. मंदार इथे गेले आणि मंदिर इकडे आहे, आणि हा जे कुंड आहे गरम पाण्याचं ते कुंड इकडे आहे. तर आम्ही इथे चाललो आहे. पाऊस आताच कमी झाला आहे आणि संदीपचं घर आहे. आणि संदीपची एक गाडी दाखवतो, एक नंबर. ही बघा, हे फक्त आता कुठेतरी दिसते, RX-100 यामाहा. भाई तेव्हा म्हणजे याचं क्रेज एवढं भारी होतं ना, की याचा आवाज आणि ही रोडवर दिसली की बाबा खतरनाक. त्यामुळे ह्याचं क्रेज वेगळंच होतं. आणि संदीप भावने काय ठेवली आहे बघा, मेंटेन एकदम क्लीन आणि एकदम मेंटेन ठेवली आहे त्याने गाडी, एकदम जबरदस्त. आणि दुसरी आहे KTM ॲडव्हेंचर, ती मला वाटतं मागे आहे त्याची. हां थोडं ते आवाज ऐकूया फक्त. हां हां हां, आवाज बघायचा, आवाज बघा, आवाजावर फिदा आहे सगळे फक्त. आणि गाडी साधी सिंपल वाटते, पण गाडीचा लुक आणि रोडवर आली की बाबा वळून बघितलंच पाहिजे सगळ्यांनी. अवेलेबल आहे, त्याच्यावर टाइम नाही. अच्छा, टाकायला तुम्हाला हे संदीप भाऊची ॲडव्हेंचर मी घेतली, त्याच्या अगोदरच काहीतरी घेतलेली आहे. सेम ना? हां सेम, एकाच दिवशी 19 ऑगस्टला मी माझ्या बड्डे दिवशी घेतलेली आणि त्याच दिवशी ह्यांनी घेतली. पण ह्यांनी थोडासा हा पळाला पुढे, स्कॅच वगैरे सगळं लावलं, पण मी अजून त्याच्या मागे आहे. मी अजून काहीच लावलं नाही गाडीला माझ्या. पण ह्यांनी सगळं रेडी ठेवलं आहे आणि लडाखला जाऊन आली आहे गाडी मस्त आहे की. फॉग लाईट हे ह्याचेच आहेत ना, PSचे आहेत ना? PS कस्टम तर ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि सॅडल स्टे कुठले आहेत? त्याचेच आहेत? अच्छा, चांगले आहेत रे सॅडल स्टे, मजबूत आहेत. पण नाही नको, कशाला, राहू दे. ओके, सॅडल स्टे चांगले आहे त्याचे. मग PSचे ना? नाही PSचं आहे, PSचं रिझल्ट चांगला आहे. फॉग लाईट काय आहे? ओके आहेत. फॉग लाईट ओके आहेत. हां लाईट पडणार आहेत मला, पण मी तेच विचार करत होतो. किती वॉट आहे? 40. हां अच्छा, तुझे 50 आहेत ना? उसगाव डॅमवरनं डायरेक्ट आम्ही आलो आपल्या संदीप भाईच्या घरी आणि संदीप बाबच्या गावी आलोय. आणि संदीप खूप दिवसापासून फोनवर बोलतोय, कॉन्टॅक्ट होतोय, पण त्याला यायला भेटत नाही, कारण बिचारा त्याचं धंद्याचं काम, दुकान सांभाळतो खूप, त्यामुळे त्याला यायला भेटत नाही. पण लकीली आज भेटला आणि पाऊस पण चालू झालाय. पण आम्ही आलोय, संदीपचं घर इकडे आहे आणि इथे एक कुंड आहे बघा गरम पाण्याचं. आणि बाकीचे जे जास्त कुंड आहेत ते त्याच्या मागे आहे तिकडे, पण हे कुंड आहे याच्या घराच्या बाजूलाच आहे. तर मला रिक्वेस्ट केली, आता आलास तर चल, म्हटलं तर जाऊया. म्हटलं त्याचं घर पण बघू आणि म्हटलं कुंड पण बघू. हे कुंड इथे पाऊस आल्यामुळे म्हटलं आम्ही इथे थांबलोय जरा, आणि बरीचशी लोक आंघोळ करतात.
आणि संदीप भाऊ पण आपला इथे सकाळी सांगत होता की इथे सगळे आंघोळ करायला इकडे येतात म्हणून. हा तेच. पाणी गरम करायला टेन्शन. आणि हा रोड मला माहितच नाही, आम्ही तिथपर्यंत फक्त आलेलो. हे कुंड इकडे आहे ते मला माहितच नाही, हे आता मला कळालं इकडे कुंड आहे ते. पाय घट्ट लाव रे बाबा. हा 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 गरम 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 पाणी गरम आहे, गरम आहे पाणी ना, गरम आहे पाणी. वा वा वा. चला मंदिरात जाऊन येऊ पहिलं. हर हर महादेव. पांडवांची मंदिर बांधवायला गेले, ते काम अर्धच राहिला. कोणतरी बघितलं ते सोडून गेले. त्यांनी नवरच केलं का असं किल्ला जिंकला चिमाजप्पांनी. असं किल्ला बांधला, तुमचं मंदिर किल्ला टाईप बांधून दिलं. तो किल्ला जिंकला जातो, मंदिर किल्ला टाईप बांधून दिलं चिमाजप्पांनी. पांडवकालीन मंदिर. हा पांडव. पाणी 12 महिने गरम. 12 महिने पाणी गरम. जेवढा पाऊस जास्त तेवढा पाणी गरम जास्त होतं. आज भरपूर गरम पाणी असतं. आता आज पब्लिक आहे ना, ते कोण कसं उड्या बिड्या मारते ना, म्हणजे पाणी पण पाण्याचं प्रमाण कमी होतं काय उन्हाळ्यामध्ये थोडा होतो कमी. अच्छा. नदीचं पाणी जेव्हा खाली जातो ना, त्या पूर्ण पाणी सगळं कमी होतं. अच्छा. पण चमत्कार आहे ना रे. तुम्ही बरोबर नशिबानात तुमच्या घराच्या म्हणजे बाजूला. इकडे काहीच एक घर पण नव्हतं, फक्त आमचं एकच प्रॉपर घर. पुजारी पण अकोली गावात राहायचे. अकोली गावात इकडे यायचे, पूजा करायचे आणि जायचे. तेच होते असं. हे गावातलं खूप नशिबान हो ना. पाण्याचे कुंड भेटले आणि एवढं सगळे महाराष्ट्रातून लोक सगळे येत आहेत इकडे. भरपूर ठिकाणी ते नदीच्या त्या साईडला कसं आहे, तिथे तर खूप गर्दी असते त्या खाली नदीमध्ये. तिथे पण गणेशपूरला पण आहे, मुलांचा समाधी ना तिकडे पण आहे. त्याच्या परत तिकडे पण आहे, तिथे पण नदीमध्ये 4-5 ठिकाणी येते. निंबोलीला आहे असं त्याला पाऊस नाही असा पुढचा हंशा कुंडे भरपूर निंबोलीला. आता गरम पाणी आहे त्याचं आबुलीला पण नाही करत. नाही उतरवू शकत. एवढं गरम. आणि बाबांच्या मंदिराच्या मागे एक कुंड आहे, आगली कुंड विचारतो, त्याच्यामध्ये तर हात पण नाही टाकू शकणार. तांब्या पडला का गेला. स्वामींचं मंदिर आहे ना गणेशपूर, त्याला असं फुरसत नाही पाहिजे. ते कसं तुम्हाला बघायचं सगळा माहिती घ्यायची तर उन्हाळ्यामध्ये घ्या. पावसाळ्यामध्ये कसं आता नदीला पाणी जास्त झाला तर ते कुंड बुडते. तुम्हाला काय मग माहिती नाही भेटत आणि कुंड बघायला नाही भेटत. तुम्ही थंडीमध्ये समजा आले, थंडी बिंदीमध्ये, त्याच्यामुळे पाऊस विस्त नसतोय, मग तो तुम्हाला आगरी कुंड हंसिया कुंड सगळे तुम्हाला बघायला भेटणार. सगळी तुम्हाला माहिती पण भेटणार. कुंड कसे आहेत कसे नाही. या इथून बोलायला गेला तर 360 कुंड आहेत. सीता राम लक्ष्मण रामाच्या हातातून छापून झालेलं आहे. शिवलिंग पण रामच्या हातातून भरपूर शनिवार रविवार सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे फुल पब्लिक. बाकीच्या दिवशी एवढी पब्लिक नसते. आणि आता काय सणावर सोमवार लागणार उद्यापासून गर्दी असणार. मग शनिवार रविवार सोमवार आता हे 5 सोमवार येणार. फुल गर्दी. अभिषेक असते तिथे फुल गर्दी. अभिषेक राहील उद्या. हां पहिला सोमवार लागतो ना. आणि भैया लोकांचा 3रा आहे. त्यांचं लवकर सुरू होतं. हां आणि आपला 2रा लागणार का भैया लोकांचा 4था पुरा होतो. मित्रांनो, यूट्यूबचा एक फायदा म्हणजे फायदा असा नाही, पण यूट्यूबच्या माध्यमातून मला काही गोष्टी माहीत नव्हते ते कळतात. आणि अशी एक गोष्ट होती की या संदीपने मला सांगितलेली, मी याला ओळखत नव्हतो, पण आमचा एक KTMचा ग्रुप होता व्हॉट्सअपचा, त्याच्यामधून माझा नंबर शोधून काढला आणि मला फोन केला रात्री 8 वाजता. म्हणजे जेव्हा मी बाईक घेतली त्याच्यामध्ये त्याच्या काहीतरी 20 का 22 दिवसानंतर फोन केला हां की तुझा टॉप बॉक्स तुला भेटला काय. म्हटलं नाही, मला काय माहीतच नाही. आणि त्याच्यानंतर मला कळालं की संदीपमुळे मला कळालं की ती ऑफर होती की KTM ॲडव्हेंचर जे हे 2 महिन्यात घेतील ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये, त्यांना टॉप बॉक्स आणि टॉप रॅक फ्री होता. पण त्या लोकांनी मला सांगितलं नव्हतं. ते पण संदीपमुळे मला कळालं आणि तो टॉप बॉक्स मला भेटला फायनली 5 महिन्यानंतर.
त्यामुळे अशी काही आहे यूट्यूबच्या माध्यमातून मला खूप काही काही चांगले मित्र भेटले. संदीप सारखे असे खूप मित्र आहेत आपले, तुम्हाला माहीतच आहे. आणि तसा हा एक होता संदीप, कधी कॅमेऱ्यामध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये कधी आला नाही, पण आजचा दिवस त्याला भेटला आणि आज आम्ही त्याचं घर पण बघितलं. आणि घराच्या बाजूला खूप आजूबाजूचा परिसर सुंदर आहे, गरम पाण्याचं कुंड आहे आणि शंकर महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे भारी वाटलं आणि अचानकपणे भेट झाली ती चांगली असते. तर मित्रांनो, राईड संपता हे खूप चांगलं झालं. देवदर्शन झालं आणि संदीप पण भेटला आणि मी हे कुंड बघितलं, महादेवांचं जे मंदिर बघितलं, पांडवकालीन मंदिर आहे, खूप छान आहे. त्यामुळे मस्त झालं. कळत नकळत असं काहीतरी घडलं की भारी असतं. मला हे डोक्यात पण नव्हतं की मी असं इकडे जाईल आणि राईडच्या एंडला बरोबर देवदर्शन करून मी घरी जाईन. त्यामुळे भारी वाटलं. आणि संदीप पण भेटला खूप दिवसानंतर. राईडला विचारायला यायला भेटत नाही, खूप मी ट्राय करतो त्याला ये म्हणून, पण त्याचं काहीतरी दुकानं वगैरे असल्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. पण भाई लडाखला जाऊन आला, पण मी अजून जाऊन नाही आलो आहे. त्यामुळे मी खूप विचार करतो प्लॅन करतो, पण होत नाही. आता बघू, माहीत नाही, शंकर महादेवाला माहीत की कधी माझा प्लॅन आहे. पण भारी वाटलं. त्यामुळे आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो. आणि संदीप पण भेटला, संदीपच्या घरी आता गरमागरम चहा पिऊ आणि डायरेक्ट आम्ही घरी जाऊ. हा व्हिडिओ इथे संपवतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.